एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण ज्या सेशन मध्ये आहोत त्या सेशनचं नाव आहे एकतेची उभारणी करण्यासाठी सक्षमता। मग पुढचा एक मुद्दा तुमच्या समोर इथे मांडला गेलेला आहे, तो म्हणजे स्वार्थी अभिलाषा आणि इच्छेच्या पूर्ततेचा हेतू बाळगून इतरांशी किंवा निसर्गाशी व्यवहार करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे। सद्य सामाजिक स्थितीचा आणि या पृथ्वीवरील जी वाईट परिस्थिती आहे, पर्यावरण आहे, त्याचा क्षणभर जरी विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की स्वैर व्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण नाही हे आपल्याला अधिक अधिक जाणवायला लागेल। म्हणजे काय, देयर इज नो रिस्ट्रिक्शन ऑन द फ्रीडम, इट हॅज गॉन बियॉन्ड कंट्रोल असं झालेलं आहे। मग हे आपल्याला कुठे घेऊन जाईल? विनाशाकडेच घेऊन जाणार आहे। निसर्ग निर्मित प्रत्येक गोष्ट भोवतीच्या अनेक गोष्टीवरती आपला प्रभाव पाडत असते, आजूबाजूला भोवताली ज्या काही गोष्टी असतात त्यांच्यावरती प्रभाव पाडत असते आणि स्वतःही ती इतरांकडून प्रभावित होत असते। हे परस्पर संबंध निसर्गाच्या नियंत्रणाचा नियम आहेत, ही स्पर्धा नाहीये, दिस इज नॉट अ कॉम्पिटिशन। निसर्गामध्ये सगळी गोष्ट एकमेकांवरती अवलंबून असते, म्हणून परस्पर संबंध, परस्परावलंबन हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे एकता निर्माण होऊ शकते। म्हणून परस्पर संबंधांचे जे रहस्य आहे किंवा हा आपण म्हणू शकतो कृपा प्रसाद आहे, हा जर मानवाने समजून घेतला नाही तर काय होईल? संपूर्ण मानवी संस्कृती लोप पावेल, ह्यामध्ये शंका नाही। ऑफकोर्स वी डू अग्री विथ दिस पॉइंट। हो, आपल्याला हे समजतं की बरोबर आहे, परस्परावलंबन हा मानवी आयुष्याचा एकता निर्माण करण्यासाठी अविभाज्य घटक आहे। ओके, आतापर्यंत आपण 6 मुद्दे बघितलेले आहेत। आता 7व्या मुद्द्याकडे जाऊया। यु नो डिअर फ्रेंड्स, या मुद्द्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्पर्धेचा परिपाक, द रिझल्ट ऑफ कॉम्पिटिशन इज प्रोग्रेस। स्पर्धा झाली तरच प्रोग्रेस होऊ शकतो, स्पर्धा झाली तरच प्रगती होऊ शकते। मग असं म्हणणं आहे की स्पर्धेचं स्वातंत्र्य जर काढून घेतलं तर काय होतं? विभिन्न उत्पादनं, सेवा, संपत्ती, सामाजिक स्थान, प्रेम आणि मान्यता, पारितोषिके आणि समाधान या सर्वांचं काय होईल ह्याचा विचार करा। असं विचार मांडला जातो की कोणतीही प्रेरणा आणि इच्छाशक्तीचा अभाव असलेल्या आळशी लोकांची एक जमात यामधून निर्माण होईल, म्हणून कॉम्पिटिशन इज एम्परेटिव्ह। स्पर्धा विरहित समाज हा अंतिमतः उत्कृष्टतेची जाण नसलेल्या सर्वसाधारण स्तरावर समाधानी राहील। असं वाटतंय का तुम्हाला? स्पर्धा असलीच पाहिजे तरच मनुष्य उत्कृष्टतेकडे जाऊ शकतो किंवा उच्च विचार करू शकतो किंवा स्वतःची प्रगती पाहिजे आहे ह्याच्यासाठी झटू शकतो। हा विचार बरोबर आहे का? बरं, मग हा विचार बरोबर आहे की नाही हे ह्याचं उत्तर देण्याआधी आपण पुढचा विचार बघूया, म्हणजे आय थिंक तुम्हाला सोपं जाईल हा विचार बरोबर आहे की चुकीचा आहे हे ठरवण्यासाठी। सो पुढचा 8वा जो विचार आहे तिथे असं म्हटलेलं आहे की उत्कृष्टतेची इच्छा हा मानवी स्वभावाचा अंगभूत गुण आहे। इट इज युअर काय म्हणतो मॉरल किंवा स्पिरिच्युअल क्वालिटी आहे तुमच्या आत्म्याची, की मला जिथे मी आहे त्या परिस्थितीमधून अधिक चांगल्या परिस्थितीमध्ये जायचं आहे, माझा विकास घडवून आणायचा आहे। परिपूर्णतेकडे वाटचाल करणे ही नैसर्गिक गतिशील अवस्था आहे। इट्स व्हेरी नॅचरल। वी वॉन्ट टू बिकम केपेबल, वी वॉन्ट टू बिकम मोर काय म्हणू शकतो आपण, वी वॉन्ट टू बिकम मोर एम्पावर्ड। सो आध्यात्मिक नियमांची जाण नसणाऱ्या समाजाचा असा भ्रम आहे, ज्यांना दोज पीपल हु डू नॉट अंडरस्टँड की स्पिरिच्युअल क्वालिटीज म्हणजे काय, आध्यात्मिक गुण म्हणजे काय,
यांना जी जाणीव नसते की आपण स्वतःमध्ये ह्या सक्षमता निर्माण करू शकतो, त्या समाजामध्ये त्यांचं असं मत आहे की स्पर्धा असलीच पाहिजे, तरच लोक हे सतर्क असू शकतात आणि स्वतःमध्ये विकास घडवून आणू शकतात. नाही, तसं अजिबात नाहीये. समस्त मानवता एक आहे. एकत्र येणं, सहकार्य करणं यासाठीच मानवाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे काय होतं, स्पर्धेमध्ये बऱ्याच नैतिक मानवी शक्तींचा ऱ्हास होतो. तुम्हीच इमॅजिन करा, तुम्ही मित्रमैत्रिणींच्या गटामध्ये सारखी जर स्पर्धा करत राहता तर प्रति द्वेष निर्माण होतो. जी व्यक्ती नेहमीच चांगलं करू शकते आहे तिच्याबद्दल आपण वाईट वाईट गोष्टी पसरवल्या जाऊ शकतात. तिची मैत्री तुटू शकते. त्याचप्रमाणे जी व्यक्ती चांगलं करू शकत नाहीये त्यांच्या मनावरती अतिशय नकारात्मक परिणाम होतात. स्ट्रेस तुमचा वाढतो. खूप तरुण असं म्हणतात, मी खूप स्ट्रेसमध्ये आहे, आय हॅव टू विन दिस कॉम्पिटिशन. का? त्याऐवजी जर सहकार्याने आपण काही गोष्टी करू शकलो तर किती वेगळ्या पद्धतीचा आपला विकास घडू शकेल. मानवाकडे जो विश्वासार्हता आहे, ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली आहे, त्या विश्वासार्हतेमुळे आपण स्वतःचा विकास हा नक्कीच घडवून आणू शकतो. म्हणून हे लक्षात ठेवा की उत्कृष्टता गाठण्यासाठी सर्वात आवश्यक प्रेरणा ही स्वची प्रेरणा असते. स्वतःची खरी ओळख झाल्यामुळे ती प्रेरणा प्राप्त होते. म्हणून 8वा जो मुद्दा, म्हणजे आधीचा जो मुद्दा होता, तो आपल्याला मान्य नाहीये की स्पर्धा ही गरजेची आहे. तर पुढचा जो मुद्दा आहे तो मात्र आपल्याला मान्य आहे की आपल्यामध्ये उत्कृष्टता जो आहे तो स्वतःमध्ये एक मानवी अंगभूत गुण आहे. ऑलराईट. सो आता जेव्हा आपण पुढे जातो आहोत तर तुम्हाला एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की मानवी शरीर या भौतिक जगातील सर्वात प्रगत आणि सक्षम शरीर प्रणाली आहे. बरोबर आहे. आणि निर्मित जगातील गुंतागुंतीच्या क्षमता या मानवी शरीरामध्ये आहेत. इट्स सच अ ब्युटिफुल एक्झाम्पल. मानवी शरीरापेक्षा प्रगत अशी मानवी समाजाने मानवी अस्तित्व विषयक मूलभूत नियमांचं का पालन करू नये? म्हणजेच मानव जातीचा इतिहास हा अनियंत्रित स्पर्धेचा पुरस्कार करणारे आणि दुसऱ्या बाजूला समानतेचे पुरस्कार करणारे ह्यांच्या संघर्षाच्या ओझ्याखाली दडलेला आहे. पण या दोन्ही गोष्टी मात्र मानवी शरीराच्या पातळीवर कार्यरत असलेल्या आपल्याला कधीच दिसत नाही. इमॅजिन करा, एक अवयव जो तुमच्या शरीरामध्ये असतो तो असं म्हणतो का, नाही नाही मला ना कॉम्पीट करायचं आहे. म्हणजे हृदय असं म्हणतं की मला मेंदूशी माझी स्पर्धा आहे, मला त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करायचं आहे. का असं आहे का? संपूर्ण तुमच्या शरीरामध्ये जे अवयव असतात ते काय करतात? ते एकमेकांची स्पर्धा करतात? नाही, ते एकमेकांना कोऑपरेट करतात. ते एकमेकांच्या सुसंगतीमध्ये असतात. आणि हे इतकं विलक्षण आहे की एखाद्या शरीराच्या भागाला जर वेदना झाली असेल तर त्याची जाणीव तात्काळ दुसऱ्या सर्व भागांना होते. मग हे मानवी शरीराचं जेव्हा उदाहरण बघतो, इथे आपल्याला विविधतेतील एकता दिसून येते. इथे आपल्याला सुसंगती दिसून येते. इथे आपल्याला परस्पर संबंध दिसून येतात जे सहकार्यावर आधारले असतात. मग हेच सगळं जे आपण निसर्गातून आपल्या मानवी शरीरामध्ये बघतो तेच आपण एकता निर्माण करण्यासाठी ह्याच गोष्टी समाजाचं नियंत्रण का करू शकत नाही? म्हणूनच समाजाचं नियंत्रण सुद्धा परस्पर संबंध, त्याच्यानंतर एकता, विविधता, सुसंगती, विविधतेतील एकता ह्यांच्यामुळे झाला पाहिजे. नाहीतर काय होईल, मानवजात जे काही युद्ध आहे ना ते सारखं करत राहील आणि स्वतःचाच नाश करून घेईल. ऑफकोर्स वी डू अग्री विथ दिस पर्टिक्युलर पॉइंट. सो प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलं असेल की एकता म्हणजे नुसतंच लोकांनी एकत्र येणं नाही, तर त्याच्यामध्ये परस्पर संलग्नता, सुसंगती, त्यानंतर विविधता, एकतेतील विविधता, ह्या सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. नंतर तुम्हाला आणखीन एक कृती आहे, ती म्हणजे विशेषणाचा खेळ. हा एक शैक्षणिक खेळ आहे. ह्या कृतीचा उद्देश आहे गटातील सदस्यांचा एक चांगला गुण आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो त्यांना जोडायचा आहे. लक्षात ठेवून सदस्यांमध्ये ऐक्य वृद्धिंगत तुम्हाला करायचं आहे. खूप हा अतिशय एकता निर्माण करण्यासाठी इफेक्टिव्ह असा हा खेळ आहे. तुम्ही नक्की हा खेळ खेळा आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत ते तुम्ही प्रश्न त्यांच्यावरती चर्चा करा आणि त्याचं उत्तर लिहा. आणखीन एक कृती तुम्हाला क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती म्हणजे माझा अविश्वसनीय भारत.
तुम्हाला मला माहिती आहे विविधतेतील एकतेचं सर्वात मोठं उदाहरण आपल्याला स्वतःच्या देशामध्ये दिसून येतं. मग भारताच्या संदर्भात तुम्ही विविधतेतील एकतेचं वर्णन कसं कराल? बी क्रिएटिव्ह. ओके, तुमची जी सर्जनशीलता आहे तिचा वापर करा. भारताचा नकाशा वापरा आणि तुमचे उत्तर समजावून सांगा. तुम्ही डिजिटल पोस्टर पण तयार करू शकता किंवा कागदावरती सुद्धा हे बनवू शकता. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ह्या कृतींबाबत तुम्हाला अध्ययन साहित्यामध्ये आणखीन मार्गदर्शन दिलेलं आहे. ते मार्गदर्शन तुम्ही वाचा आणि ह्या कृती पूर्ण करा. आपलं सेशन इथे संपलेलं आहे. धन्यवाद.